बऱ्याच ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये जे वातावरण खराब केले ते परळीने केलेलं आहे. आणि मतदानामध्ये तर बूथ कॅप्चरिंगचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक जर त्या ठिकाणी झाली तर नक्कीच आम्हाला यश येईल. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जवळपास आमच्याकडं 22 लोक इच्छुक आहेत. आणि प्रभागामध्ये तेवढी स्पर्धा आहे की एक एक आपल्याला प्रभागामधून 2 नगरसेवक म्हणजे उमेदवार द्यायचे आहेत. त्या ठिकाणी जवळपास 8 ते 10-12 लोक असे आमच्याकडे इच्छुक आहेत. सामान्य जनता संदीप भाईच्या पाठीमागे हे सिद्ध झाले. तो लोकांच्या आग्रहाखातर ते रस्त्याची दुरुस्तीचं काम मी स्वतः वैयक्तिक खिशातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ते काम सध्या सुरू आहे. काही 8 दिवसामध्ये ते पूर्ण खड्डे बुजले जातील. त्याला कुठल्याही शासनाचा फंड नाही. परंतु आता निवडणुका जवळ आल्यात आणि मला टार्गेट करण्याचं काम समोरून होतंय. म्हणून ते काम या ठिकाणी मी हाती घेतलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, डोंगर पट्ट्यामध्ये त्याकडं दुर्लक्ष झालेलं होतं आतापर्यंत रस्त्यासाठी. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सामान्य माणसाला विचारा की प्रत्येक गावचा रस्ता करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. फक्त माझ्याकडनं एक रस्ता राहिला आहे, पिंपळवाडी वाळेकरवाडा आणि नागझरी. हा रस्त्यासाठी देखील मी प्रामाणिकपणे कित्येक म्हणजे 1-2 वर्षापासून प्रयत्न करतोय. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते मंजूर झाला नाही. परंतु बाकीचे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते जवळपास 20 रस्ते मी मंजूर केलेले आहेत आणि ते कंप्लीट केलेले आहेत. परंतु आता विरोधकाकडे काय राहिलं नाही. रस्ता खराब झालेलं हे माझ्या माथ्यावर मारण्याचं काम या ठिकाणी जाणीवपूर्वक होतंय. परंतु रस्ता मंजूर करण्याचं काम मीच केलंय. रस्ता दुरुस्त मीच करणार आहे आणि भविष्यामध्ये सिमेंट रस्ता तो मीच करणार आहे. असं माझा या ठिकाणी जनतेला आव्हान आहे की बाबा, आणि जनतेला हे माहिती आहे की हे काम मस्के करू शकतो. बीड जिल्ह्यातील जे काही 6 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या अनुषंगाने आज आपण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकूण कशी रणनीती आखली आहे, कारण की माजलगाव बीड या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही आमदार आहेत त्यांचे काही जे नियोजन आहे ते चांगल्या प्रकारे आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून ते कसं नियोजन करताय 6 नगरपालिकांचं हे जाणून घेणार आहोत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि तुमच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे, कशी आहे रणनीती? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. 10 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होत आहेत. त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आमची पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठका घेऊन प्रत्येक शहराची परिस्थिती, जी भौगोलिकदृष्ट्या परिस्थिती पाहून, सामाजिकदृष्ट्या परिस्थिती पाहून आम्ही उमेदवाराच्या मुलाखती घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो. या ठिकाणी सत्ताधारी जी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये कुठलाच विकासाचं काम शहरामध्ये झालेलं नाही. अतिशय वाईट परिस्थिती शहराची झालेली आहे. मग ते बीड नगर परिषद असेल, माजलगाव असेल, धारूर असेल किंवा परळी असेल किंवा अंबाजोगाई असेल, त्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती अतिशय वाईट आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय. आमचे समविचारी जे पक्ष आहेत त्यांच्याशी देखील बोलणं सुरू आहे. काही ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेतोय. परंतु परिस्थिती अनुसार आम्ही निर्णय महाविकास आघाडीचा या ठिकाणी घेतो. परळीमध्ये जर पाहिलं तर मुंडे बहीण भाऊ एकत्र आहेत आणि तिथं ऐतिहासिक परत एकदा इतिहास घडल असंही बोललं जातंय. तुमची कशी तयारी असते? परळीमधली परिस्थिती वेगळी होती. परंतु परवाच आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. पूर्वी देशमुख त्या नगराध्यक्ष पद त्यांनी घोषवलेलं आहे. शहराची त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीने तिथं निवडणूक प्रक्रिया असेल किंवा सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीने कारभार चालतो एक हाती, त्याच्यामध्ये अनेक लोक हे दुखवले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये देशमुख देखील अध्यक्ष असून त्या ठिकाणी दुखवले गेले आहेत. म्हणून त्यांनी सत्तेला लाथ मारून त्या ठिकाणी आमचा विचार या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि पवारसाहेबांच्या विचाराशी ते एकरूप झालेले आणि त्यांनी प्रवेश केलेला आहे. नुकत्याच ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये परळीमध्ये एकतर्फी निकाल लागलेला आहे. यात वाटतं तुम्हाला यश येईल? नक्कीच आहे. कारण की त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय चोखपणे झाली पाहिजे. मतदार तयार आहे, परंतु बूथ कॅप्चरिंग प्रकार तर जिल्ह्यामध्ये कुठंच नाही, ते परळीमध्ये होतो. आपण मागच्या लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, बऱ्याच ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये जे वातावरण खराब केले ते परळीने केलेलं आहे.
आणि मतदानामध्ये तर बूथ कॅप्चरिंगचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक जर त्या ठिकाणी झाली तर नक्कीच आम्हाला यश येईल. या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झाली होती त्या ठिकाणी आमचे राजसाहेब देशमुख हे विधानसभेचे उमेदवार होते, त्यांनी देखील तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीनुसार आता जे बूथ असे आहेत त्या ठिकाणी आता जास्तीची पोलीस यंत्रणा देण्याचं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आम्ही SP देखील निवेदन दिलं, कलेक्टरांना देखील त्या बूथच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं. बीड नगरपालिकेसाठी तर वातावरण पाहिलं तर तुतारीसाठी चांगली चर्चा पॉझिटिव्ह आहे, काय वाटतं? बीड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी जवळपास आमच्याकडं 22 लोक इच्छुक आहेत आणि प्रभागामध्ये ती एवढी स्पर्धा आहे की एक आपल्याला प्रभागामधून 2 नगरसेवक म्हणजे उमेदवार द्यायचे, त्या ठिकाणी जवळपास 8 ते 10-12 लोक असे आमच्याकडे इच्छुक आहेत. लोकांना माहिती आहे की सामान्य माणसामध्ये आता सध्या जी रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते या ठिकाणी व्यक्त होतोय. ज्यावेळेस एखादा उमेदवार निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागामध्ये फिरतो त्याला सामान्य लोक म्हणतायत की तुम्ही शरद पवार साहेबांची तुतारी घ्या, तुम्हाला नक्की विजय मिळेल, अशी भावना या ठिकाणी स्टँडिंग नगरसेवक आमच्याकडून गेलेले ते नगरसेवक परत येऊ इच्छित आहेत. जवळपास असे लोक 15 लोक आमच्याकडे इच्छुक आहेत की आम्हाला परत तुम्ही पक्षामध्ये घ्या आणि उमेदवारी द्या, असं या ठिकाणी निरोप येत आहेत, त्यांचे स्वतः फोन करतायत. अशी परिस्थिती, कारण की लोकांमध्येच विषय असा आहे की सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये इथं वातावरण झालेलं आहे आणि लोक तयार आहेत, म्हणून हे जे उमेदवार आहेत यांची गर्दी आमच्याकडे जास्त वाढली. नक्कीच, पण अजूनही आपले उमेदवार जाहीर होत नाहीत, कारण की जर लवकर जाहीर केले तर त्या उमेदवाराला सुद्धा प्रचार करायला वेळ विलंब होतोय. एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आमच्याकडे याद्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. फक्त आता समोरचे उमेदवार कधी डिक्लेअर होते ते आम्ही पाहतोय आणि ती सामाजिक परिस्थिती बघून त्या ठिकाणचा उमेदवार आम्ही डिक्लेअर करणार. बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे लोक मोठ्या प्रमाणात दूर जातात, तुम्ही त्यांच्यासोबत काम करता, नेमकं काय कारण असेल? काही लोक वेगळ्या दृष्टिकोनातून समाजकारणामध्ये येतात. काही लोकांचं नगरसेवक व्हायचं आणि त्याच्यावर आपलं घर चालवायचं, असे देखील काही लोक आहेत, असे देखील मानसिकतेचे लोक आहेत. ते लोक निघून गेलेले आहेत. आता विषय असा आहे की आम्ही आता क्रायटेरिया त्या ठिकाणी लावलेला आहे की बाबा तुम्हाला नगरसेवक व्हायचं तर जनतेचा सेवक म्हणून काम करायचं. नगरसेवक व्हायचं म्हणजे तिथं काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही निवडणूक लढू नका, अशा लोकांना आम्ही उमेदवार देखील देणार नाही, असं संदीप भाई यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि ही निवडणूक आम्ही संदीप भाई यांच्याच नेतृत्वाखाली लढतोय आणि जर त्यांचं नेतृत्व खराब असतं तर एवढं म्हणजे इच्छुक उमेदवार आमच्याकडे आले नसते. आज बघताय तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये 10-12 लोक आमच्याकडे इच्छुक आहेत. असं काही नाही, जे लोक गेले त्यांनी ते वातावरण घडवून केलं होतं. आता विधानसभेला ते लोकांनी दाखवून दिलेलं आहे. सामान्य जनता संदीप भाईच्या पाठीमागे हे सिद्ध झालं. तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही जो रस्ता 21 कोटीचा बनवला होता त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, रस्ता खराब आहे, लिंबागणे सर्कलमधले लोक तुमच्या नाराज, काय सांगतात? असं आहे की मी ज्या जिल्हा परिषद गटामधून निवडून आलो त्या ठिकाणी जो पालोन चौक, धानोरा, वरोटी, भाळवणी आणि लिंबागणचा 24 किलोमीटरचा रस्ता 1972 पासून त्या भागातल्या लोकांची मागणी होती ते रस्ता झाला पाहिजे. मी 8 वर्षापूर्वी तो रस्ता मंजूर करून घेण्याचं काम पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तो रस्ता मंजूर करून घेतला. आता नवीन रस्ता बांधलेला आहे. 8 वर्षानंतर तो रस्ता खराब होणारच ना. आता केलाही रस्ता करतानाही आम्ही त्या ठिकाणी पुढे होऊन मंजुरी करण्यासाठी प्रयत्न केलेत आणि रस्ता मंजूर झाला. आता रस्ता पूर्ण केलेला आहे. तो 8 वर्षापूर्वी ते रस्त्याचं काम झालेलं आहे. 5 वर्षापूर्वीच तो शासनाला वर्ग देखील झालेला आहे. त्याच्या अगोदर जेव्हा तो रस्ता 3 वेळा तो रस्ता दुरुस्त करण्याचं काम संबंधित एजन्सीने केलेलं आहे. परंतु आता ते एजन्सीकडे काम राहिलेलंच नाही. ते काम शासनाकडे तो रस्ता वर्ग झाल्यामुळं त्याची जिम्मेदारी शासनाची आहे. आता अतिवृष्टीमुळं चांगले रस्ते, पुलं वाहून गेलेत आपल्या जिल्ह्यातली अशी परिस्थिती आणि तिथंही अतिवृष्टी झाल्यामुळं रस्ता खराब झाला हे नक्की. परंतु लोकांच्या आग्रहाखातर ते रस्त्याची दुरुस्तीचं काम मी स्वतः वैयक्तिक खिशातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ते काम सध्या सुरू आहे. काही 8 दिवसामध्ये ते पूर्ण खड्डे बुजले जातील. त्याला कुठल्याही शासनाचा फंड नाही. परंतु आता निवडणुका जवळ आल्यात आणि मला टार्गेट करण्याचं काम समोरून होतंय, म्हणून ते काम या ठिकाणी मी हाती घेतलेलं. आणि तुम्हाला एक सांगतो, डोंगर पट्ट्यामध्ये त्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं आतापर्यंत रस्त्यासाठी.
त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सामान्य माणसाला विचारा, की प्रत्येक गावचा रस्ता करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. फक्त माझ्याकडनं एक रस्ता राहिला आहे, पिंपळवाडी वाळेकरवाडा आणि नागझरी. हा रस्त्यासाठी देखील मी प्रामाणिकपणे कित्येक म्हणजे 1-2 वर्षापासून प्रयत्न करतोय. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते मंजूर झाला नाही. परंतु बाकीचे जे रस्ते आहेत, ते सगळे रस्ते जवळपास 20 रस्ते मी मंजूर केलेले आहेत आणि ते कंप्लीट केलेले आहेत. परंतु आता विरोधकाकडे काही राहिलं नाही. रस्ता खराब झालेलं हे माझ्या माथ्यावर मारण्याचं काम या ठिकाणी जाणीवपूर्वक होतंय. परंतु रस्ता मंजूर करण्याचं काम मीच केलंय, रस्ता दुरुस्त मीच करणार आहे आणि भविष्यामध्ये सिमेंट रस्ता तो मीच करणार आहे, असं माझा या ठिकाणी जनतेला आव्हान आहे. की बाबा, आणि जनतेला हे माहिती आहे की हे काम मस्के करू शकतो, म्हणून त्यांच्या अपेक्षा देखील माझ्याकडून आहेत आणि त्या प्रामाणिक आहेत, कारण त्या असल्याच पाहिजेत. जो कोणी लोकप्रतिनिधी सामान्य माणसाच्या अपेक्षा त्यांच्याकडून नसतात आणि त्या अपेक्षा असणं काही चुकीचं नाही. रस्ता खराब झालाय याच्याबद्दल दुमत नाही, परंतु दुरुस्त करण्याची जिम्मेदारी देखील माझी आणि मी तो करतो. नगरपालिका झाले की जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत. तुम्ही लिंबागणे सर्कलमधून परत इच्छुक आहात. कशी रणनीती आहे आणि त्याच किंवा सर्कल चेंज करताय असं? नाही नाही, लिंबागणे जिल्हा परिषद गटामध्ये मी जे काम केलेले त्याच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे की जनता पाठीशी आहे. आता विरोधक सगळे एकत्र होऊन त्या ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार होतोय. ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करतोय आणि मी परत तिथंच जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवणार आहे हे निश्चित. शेवटचा प्रश्न असेल, स्थानिकच्या निवडणुका आहेत, तुम्ही एक जिल्हाध्यक्ष आहात, मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना माझं ते एवढंच आव्हान आहे की सध्या सरकार म्हणून जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे, सरकार या ठिकाणी फेल ठरलेलं आहे. अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्याला अजून मिळालं नाही पाहिजे तसं. जे हेक्टरी अनुदान आणि जे खरडून शेती वाहून गेलेल्या आहेत नदीच्या काठाच्या, त्या शेतीकडे तर सरकार दुर्लक्ष करतंय. अजून काहीच त्याच्यात आता MREGS मधून त्याला दुरुस्तीला पैसे देऊ असं सरकार म्हणतंय, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. MREGS मधून ते शक्य नाही. ठोस अशी आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला झाली पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही आणि हा सगळा राग या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येईल. नक्कीच हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची कशी रणनीती यावर त्यांनी सविस्तर बोललेलं आहे आणि विशेषतः सरकार कसं दुर्लक्ष करतंय आणि याचाच फटका सरकारला कसा बसणार आहे आणि त्यात जे यश आहे ते आम्हाला नक्कीच मिळेल असे सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालेंद्र.